तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, परंपरा कोकणची नी वारसा जपण्याची आणि हा आपला कोकणचा वारसा जपत, आपला हा महाराष्ट्राचा वारसा जपत आज आपण पोचलो आहे चिचपोकळी येथे. आज तारीख आहे 31 ऑगस्ट 2024, शनिवार आहे आणि या शनिवार निमित्ताने आज आपल्या चिचपोकळीच्या राजाची म्हणजे चिंतामणीची आज मिरवणूक गेली होती. तर मित्रांनो, कसा विषय झाला की बराच मी उशिराने पोहोचलो आणि मला इंट्रो वगैरे करता आला नाही. तर मी हा तुमच्या समोर आहे री इंट्रो करतोय. आजचा सकाळचा माझा हा प्रवास आणि माझा आज पहिला असा अनुभव चिंतामणीच्या राजासाठी, चिंतामणीच्या राजाच्या आगमनामध्ये हा माझा हा पहिला अनुभव होता आणि हा अनुभव तुमच्या समोर आणि हा अनुभव तुमच्या सगळ्यांबरोबर मी जस्ट शेअर करतोय. आणि कसा आगमनाचा हा टोटल हा जो ब्लॉग वगैरे झाला, तर मित्रांनो जबरदस्त ब्लॉग झालेला आहे आणि नक्की बघा मित्रांनो, ब्लॉग एन्जॉय करा. भाई नीचे उतर रे। अरे भाई नीचे उतर। ओ भाई
तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असाल की बराचसा असा हा टोटल गणपती बाप्पाचे भाविक आपले येताना वगैरे जबरदस्त. आणि हे ॲक्च्युली नाही, मी फर्स्ट टाइम अनुभवतो एवढं. एकदम बोलतात ना, एवढी गर्दी होती ना की लिटरली धक्कामुक्की होत होती. त्याच्यामुळे बराचसा आपल्याला व्हिडिओ शूट करायला जमला नाही, परंतु जेवढा होत असेल तेवढा करायचा माझा प्रयत्न केला. ठीक आहे. तर आता गणपती बाप्पा बरोबर आपण आहेच. जस्ट आता एवढे पण भाविक आहेत, एवढे पण आलेले लोक आहेत, सगळ्यांना ॲक्च्युली ना पुढे करता येत आहे, कारण की गर्दी होऊ नये यासाठी. परंतु बरेचसे जे या साईडला बघितलं असेल ना, बरेचसे कॅमेरामॅन अँड ऑल दिस थिंग ब्लॉगर वगैरे सगळे या साईडला आलेले आहेत. ठीक आहे. तर आपण पण बरोबर राहा, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ठीक आहे, भेटूया लवकरच. दिसलो का?
तर मित्रांनो आपण आलो चिंचपोकीला. चिंचपोकीच्या राजाचं आगमन आपण पाहिलं. बरंचसं शूट करता नाही आलं बिकॉज ऑफ बरीचशी गर्दी होती, त्याच्यामुळे बरंचसं शूट वगैरे जमलं नाही. परंतु जेवढं शूट करता आलं तेवढं करायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि आजही तसाच प्रयत्न केला आहे मित्रांनो. आणि मला असं वाटतं की आपला हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग इथंच एंड करावा. आपल्याबरोबर माझे भाऊ आहेत अक्षय आणि या साईडला आहे सागर. तर आपण माझ्या दोन्ही आत्याची मुलं आहेत. तर आपले म्हणजे एक करिरोडला इथंच राहतो आणि एक सांताक्रूज सर. आणि मी आलो आहे विरारवरून. सर चिंचपोकीच्या राजाच्या आगमनासाठी आज म्हणजे एवढी आतुरता होती ना की यावर्षी जायचंच आहे, बघायचंच आहे की चिंचपोकीचं राजाचं आगमन आणि हे सगळी गर्दी वगैरे टोटल. ठीक आहे. तर मित्रांनो मला असं वाटतं आपला हा जो ब्लॉग हा ब्लॉग इथेच एंड करावा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन ठिकाणी. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. आणि असा सपोर्ट करत राहा. तुमचा नेहमी सपोर्ट मला आपल्या चॅनलला भेटू दे आणि असा सपोर्ट करत राहा. भेटूया. टेक केअर. मंगलमूर्ती तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. पहा झाले पुरे एक वर्षाने एकदा वर्ष गोडांनाचा होतो स्पर्श तेव्हा जाणून हा 12 वर्ष पुरा वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी निगाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. पहा आली कशी आज वेळ कसा फुटाचा वसावा मेळ बुळ फुटाने कोवराने खेळ साऱ्या प्रसादाची केली वेळ कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे ठेवी तो माता तुझ दुःख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. नाव काढू नको तांदूळाचे केले मोदक लाल गव्हाचे आले ओळख साऱ्या जगाचे विनयतील सारे सुखाचे देवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता रे बाप्पा मोरया